विदर्भातील वाघांची डरकाळी सह्याद्री पर्वतात घुसणार तर विदर्भातील वाघांची वाढत्या संख्येमुळे निर्णय हा याआधी देखील केंद्रीय वन खात्यानं स्थलांतरणास परवानगी नाकारलेली। शक्ती या संभाव्य अशा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा। बंदरांवरती धोक्याचा बावटा सिग्नल फडकवण्यात आला। वादळाची तीव्रता वाढत असल्यानं मच्छीमारांना सतर्कतेचा इशाराही दिला। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण रोडचं काम अजूनही पूर्ण न झाल्यानं चितेगावमधील नागरिकांना जीव मुठीत घेऊन त्यांचा प्रवास अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासन मात्र दुर्लक्ष करतंय असा आरोप। छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींवरती कारवाई। पोलिसांनी 30 दुचाकींवरती कारवाई करत दंड ठोठावला। काही दुचाकीस्वारांना गाडीचे सायलेन्सरही लावले बदलायला। सोलापूर या ठिकाणी माढ्याच्या बेंबळे वाफेगाव या रोडवरील भीमा नदीच्या पुलावर मगराचं झालं दर्शन। अचानक मगरीचं दर्शन झालं त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती। नाशिक वाहन खड्ड्यात आदळल्यानं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीविरोधातच गुन्हा दाखल। बेदरकारपणे वाहन चालवत असल्यानं नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल। नाशिकच्या मखमलाबाद परिसरात झालेला अपघात। भंडाऱ्याच्या मांगली या गावातील खदानीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून अजगराचं बस्तान तर परिसरातील नागरिकांमध्ये भीती। वन विभागानं अजगराचा बंदोबस्त करण्याची होतीये मागणी।